हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचे नाव आहे बंद घरातील सावली. कोंडवड हे पुण्याजवळचं एक लहानसं गाव. शांत, निसर्गरम्य आणि फार कमी लोकवस्ती असलेलं. गावाच्या टोकाला एक जुनं वाड्यासारखं घर होतं. 5 वर्षापासून बंद. त्या घरात कुणी राहत नव्हतं, पण काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की रात्री तिथे दिवे लागतात, खिडकीत सावल्या दिसतात. त्या घराचं नाव होतं कुंभारवाडा. अथर्व पुण्यात शिकणारा एक तरुण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजीकडे कोंडवडला आला होता. त्याला थरारक गोष्टींचं, रहस्यभेदक पुस्तकांचं वेड होतं. एके रात्री त्याने कुंभारवाड्यातील ऐकलं आणि साहजिकच त्याची उत्सुकता जागृत झाली. कोणीतरी जाऊन ते बघावं असं त्याने मनाशी ठरवलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी गावाच्या बाजूने वळसा घेत तो त्या वाड्याजवळ पोहोचला. दरवाजावर मोठं कुलूप होतं. मग मागच्या झाडीतून एका तुटलेल्या खिडकीतून आत शिरता येत होतं. घरात धूळ, कोळ्यांचे जाळे आणि शांततेचा एक विचित्र थर होता. पण त्याला आत शिरल्यावर एक क्षण वाटलं कोणीतरी त्याच्यावर नजर ठेवून आहे. खोलीत त्याला एक जुनी वही सापडली. तिच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, या घरात जे येतात ते परत जात नाहीत. पुढची पाने फारशी स्पष्ट नव्हती, पण एक नाव वारंवार दिसत होतं, माया. अथर्वने जेव्हा ही गोष्ट गावात सांगितली तेव्हा कोणीही त्याच्याबरोबर त्या घरात यायला तयार नव्हतं. एक म्हातारी बाई म्हणाली, माया ही त्या घरात राहणारी मुलगी होती, पण 5 वर्षापूर्वी ती अचानक गायब झाली आणि दुसऱ्याच दिवशी तिचं घर बंद झालं. गायब? पोलिसांनी काही केलं नाही का? अथर्वने विचारलं. केलं, पण काहीच पुरावा मिळाला नाही आणि मग हळूहळू सगळ्यांनी विसरून टाकलं. त्या रात्री अथर्व झोपला असताना त्याला स्वप्न पडलं. त्या बंद घरात एक सावली खिडकीतून त्याच्याकडे बघते. तिचा चेहरा अस्पष्ट होता, पण डोळ्यात एक हाक होती, माझं सत्य शोधा. अथर्वचा निर्णय ठाम झाला. तो परत जाणार होता त्या घरात. दुसऱ्यांदा जेव्हा तो वाड्यात गेला तेव्हा त्याला घराच्या मागच्या बाजूला एक लाकडी ट्रॅप डोअर दिसला, जो पहिल्यांदा त्याच्या लक्षात आला नव्हता. ते उघडल्यावर खाली एक कोठारासारखं दालन होतं. तो खाली उतरला. दिव्याच्या प्रकाशात त्याला एक लाकडी झोका, एक चित्रफेम आणि एक बंद कप्पा दिसला. चित्रात होती माया. कप्पा उघडला आणि त्यात त्याला सापडली काही फाटकी पत्र आणि एक ऑडिओ कॅसेट. पत्रात मायेच्या प्रकरणाचा उल्लेख होता, गावातल्या एका श्रीमंत तरुणाशी. त्या तरुणाला माया आवडत नव्हती, पण त्याच्या प्रतिष्ठेसाठी तो तिला जबरदस्तीने लग्नासाठी तयार करत होता. शेवटचं पत्र लिहिलं होतं, जर मी नाही दिसले तर समज, तूच एकटाच मला शोधू शकतोस. माझं शरीर अजूनही इथेच आहे. अथर्वने ते पुरावे गावच्या पोलिसांपर्यंत पोहोचवले आणि जुना तपास परत उघडला आणि त्या वाड्यात खोदकाम सुरू केलं. काही दिवसातच मागच्या अंगणात एका खोल खड्ड्यातून एका तरुणीचं सांगाडं सापडलं. तिच्या गळ्यात होती तीच मायेच्या चित्रातली माळ. मायेला अखेर न्याय मिळाला होता. तिच्या आत्म्याला आता शांती लाभली होती. गावकऱ्यांची भीतीही आता मावळली. कुंभारवाडा आता पुन्हा एकदा मोकळा झाला. पण त्या घरात जेवढं त्याचं सत्य उघडलं त्याच्या कितीतरी पटीने अजूनही सावल्या तिथे वावरत असतात. कधी कधी रात्री खिडकीत एक स्त्री आकृती अजूनही दिसते.